तर नमस्कार मंडळी, आणि आता मी आलेले आहे मुरुड जंजिरा किल्ल्याच्या इथे गाडी पार्क केलेली आहे, पार्किंगसाठी व्यवस्था आहे. आणि आता इथून आम्ही मुरुड जंजिरा किल्ला इथे जाणार आहे आणि तो किल्ला पाण्यात आहे. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते, ते तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. इथे असे छोटे छोटे स्टॉल आहेत जिथे हॅट आणि स्पेक्स वगैरे भेटतात. किल्ल्याच्या आतमध्ये जायचं असेल तर पाण्याच्या बॉटल कॅरी करून घेऊन जायच्या, कारण आतमध्ये पाण्याच्या बॉटल्स नाही भेटत आणि आतमध्ये काहीच नाही भेटत. इथे मी माझ्यासाठी एक हॅट घेतली होती, कारण की बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि खूप छान छान हॅट आणि गॉगल्स होते इथे. आणि आम्ही जेटीच्या इथे पोचलो आहोत, पण पॅसेंजरसाठी वेट करत आहोत आणि पॅसेंजर अजून आले नाही आहेत, म्हणून आम्हाला खूप वेट करावा लागतो, कारण आम्ही वीकडेजमध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे पॅसेंजर नाही आहेत. आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी 50 रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे आणि येण्यासाठी 50 रुपीज पर पर्सन आहे. असं टोटल 100 रुपीज आपल्याला तिकीट आहे. तर बघू आता कधी पॅसेंजर येतात आणि आम्ही कधी आतमध्ये जातोय. आहे पाण्यामध्ये वसलेला मुरुड जंजिरा किल्ला. बाहेरून खूप सुंदर दिसतोय हा मुरुड जंजिरा किल्ला. आता आतमध्ये गेल्यावरती समजेल की कसा आहे ते. हे आहे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि इथे आमची बोट तिथे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर घेत होते, कारण आम्हाला तिथे उतरायचं होतं. तर आम्ही तिथे एक एक करून उतरत होतो, पण ते थोडंसं रिस्की होतं. पण तिथे सपोर्ट आहे, त्यामुळे एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मग आम्ही आरामात सुखरूप उतरलो तिथे. आणि मग किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी 25 रुपये पर पर्सन अशी फी आकारली जाते. तर हा आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेला मुरुड बंदराजवळील जंजिरा हा जलदुर्ग. एक अंडाकृती खडकावर उभा आहे. उंच तटबंदी आणि बुरुज असलेला हा भक्कम किल्ला भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील सगळ्यात मजबूत किल्ला आहे. बेटावर स्थानिक कोळी पाटलांनी लाकडी सदृश्य किल्ला बांधला होता. तो सिद्धी पेरीम खान व इतर सिद्धपींनी कामेच केला होता. आम्ही गणेश विद्यालय उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर या ठिकाणून आलेलो आणि एकूण विद्यार्थी आहेत 152 आणि आमचा सोबत असलेला 16चा स्टाफ आहे. अच्छा, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? म्हणजे इथे तुम्ही काय शिकला? तर ते एवढे मुलं आहेत तुमच्या बरोबर, 100 मुलं किंवा 150 मुलं असतीलच, तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? आतापर्यंत विद्यार्थ्यांनी फक्त बघितलेलं आहे पुस्तकामध्ये, म्हणजे त्यांना इथं आता इथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर तटबंदी काय असते, त्यानंतर बाहेरून येणारं समुद्राचं पाणी त्या तटबंदीवर आदळल्यानंतर त्याचं नुकसान कसं होत असतं, परत आतमधल्या ज्या गोष्टी होत्या त्या काळामधल्या त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं. तुम्हाला कसं वाटलं पोरांना इथे येऊन? चांगलं वाटलं, छान वाटलं? तुम्ही सांगा, तुला काय वाटलं सांग. चांगलं वाटलं, छान वाटलं? इथे येऊन तुम्ही काही शिकलात की नाही? आणि विशेष म्हणजे पूर्ण पाणी समुद्राचं खारं आहे आणि मध्ये विहिरी ज्या आहेत त्या सर्व गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. हो, हे पण आम्हाला पाहायला मिळालं. आणि बाहेरून आल्यानंतर आम्हाला या किल्ल्याचं दार कुठं आहे हे नेमकं त्या ठिकाणी आल्यावरच कळलं. म्हणजे त्या काळामध्ये शत्रू पासून संरक्षण कशा पद्धतीनं करत होते लोक, हे त्यामधून आपण शिकलो. अच्छा, तुमची मुलं पण आता बरेच गोष्टी शिकल्या असतील हे सगळं बघून. पहिल्यांदाच बघितलं असेल त्यांनी पण या सगळ्या गोष्टी. मुलांनी पहिल्यांदा बघितलंय, पण आम्ही बरेचदा मुलांबरोबर आलो. तुम्ही सहल घेऊन येता, म्हणजे तुम्हाला हे बघणंच आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्याविषयी बरीच माहिती असेल. मुलं हे पहिल्यांदाच आलेले तर त्यांनी हे पहिल्यांदाच बघितलं असेल, तर त्यांना पण चांगलंच वाटलं असेल, बऱ्याच गोष्टी शिकल्या पण असतील ते लोक.
थँक्यू सो मच. तुम्ही म्हणजे मला थोडासा तुमचा वेळ दिला याबद्दल आणि मला सहकार्य केल्याबद्दल थँक्यू. तर ही कलाल बांगडी ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे. किल्ल्याचे बांधकाम 1710 ते 1777 साली पूर्ण झाले. या किल्ल्यामध्ये तिपदरी गोलाकार 19 बुरुज आहे. या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 अवाढव्य तोफा हे किल्ल्यांचे मुख्य आकर्षण आहेत. माझं नाव रजनी चंदन शिवे. मी ठाणे इथून आले. तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं, काय वाटलं? मी पण बऱ्याच गोष्टी आता शिकतेच आहे हळूहळू. माझं पण फर्स्ट व्हिजिटच आहे इथे. मी काय पहिले याच्या आधी व्हिजिट नाही गेलेलं आहे. मी असं यूट्यूबला सर्च वगैरे करायचे, मला असं इन्फॉर्मेशन वगैरे भेटायचं. तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं, इथे काय शिकलात वगैरे या सगळ्या गोष्टी? जे टोप बसवलेली तिचं नाव कलाल बांगडी आणि ती 3 ऋतूमध्ये तिचं तापमान सेम असतं. हा एक विशेष आहे. आणि त्या कलाल बांगडीने समोरून जे काही दुश्मन यायचं त्यावर हमला करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. अच्छा. आणि हा संपूर्ण जो काही राजवाडा आहे इथे वर पाठीमागच्या बाजूला तो सिद्धी जोडणी बांधली. ओके. हा अफगाण सम्राट होता. तो आपण भारतात आला आणि भारतात आल्यानंतर महाराज असतील, संभाजीराजे असतील यांच्याशी त्यांचं युद्ध झाले. परंतु शेवटपर्यंत महाराजांना किंवा संभाजीराजांना हा किल्ला जिंकता आला, तो अबद्ध राहिला. म्हणून महाराजांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यासाठी त्यांनी समोरच पद्मदुर्ग नावाचा किल्ला पाण्यामध्ये बांधला. अच्छा. पण आता ह्या किल्ल्याची अवस्था बघता खूप खराब झालेली आहे. म्हणजे पहिले ते आपल्या महाराष्ट्र शासन जे आहे पुरातत्व खाते, ते पुरातत्व खात्याने ते लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण बरेचसे गड किल्ले फिरतो त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले गड किल्ले यांची दुरावस्था आहे. आणि तेच जर एखादं फॉरेन मध्ये असेल तर त्याची स्थिती जी असते ती अतिशय चांगल्या प्रकारे. हो, मग आपल्या शासनाने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. सेम ॲज इट इज पद्मदुर्ग किल्ला पण याच अवस्थेत आहे. म्हणजे तिथे तर कोणी जातच नाहीये. जंजिरा हे सिद्ध्यांचे मुख्य केंद्र होते. भरभराटीच्या काळात हा किल्ला महाल मंत्र्यांसाठी बंगले, मशिदी, 2 नैसर्गिक ताज्या पाण्याचे तलाव अशा सोयी सुविधांनुसार परिपूर्ण होता. किल्ल्यात पीर पंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुलखानाचा वाडा तसेच तलाव, सदर बालेकिल्ले, पश्चिम दरवाजा ही काही नमूद करण्याजोगी ठिकाणे आहेत. हा किल्ला काबीज करण्यासाठी पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश अशा साम्राज्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. जंजिरा हा अजेय किल्ला 3 शतकांहून अधिक काळ कोकणच्या इतिहासात प्रभावशाली ठरला. तर ही आहेत या मुरुड जंजिरा किल्ल्याची वैशिष्ट्ये आणि असा आहे हा मुरुड जंजिरा किल्ला.